पाठवायचं. ऑफ साईडच्या जे कार आहेत त्याला जर लागला तर 2 धावा आहेत आणि इकडे जो टेम्पो आहे त्याला लागला तर फुलटॉस लागल्यावर षटकार देण्यात येईल. जर आपण ऑफ साइडला बघता ज्या गाड्या उभ्या आहेत त्याच्या खाली बॉल जर राहिला तर 2 धावा इकडे घोषांकित केल्या जातील. गाडीला लागल्या आणि जर बॉल परत ग्राउंड मध्ये आला तर आपल्याला धावून काढायच्या धावा. ह्या गोष्टीची लक्षता दक्षता दोन्ही घ्यायची आहे. तर लेट्स गो टू द मॅच. 2 बिग टीम्स आर ऑन द फील्ड. चांगला टोलेला आहे चेंडू. बॉल थांबतो त्या चिखलात. 1 धाव घेतली आहे. 1 धावेवरती संतुष्ट. बॅटिंग टीम रबाडा प्लीज तुमचा 12th मॅन पाठवायचं प्लीज. मयूर पाटील आणि आकाश पाटील यांचं देखील दोघांचं स्वागत आहे. सर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही व्यासपीठावरती येऊन आगमन व्हायचं. सेकंड बॉल ऑफ द ओव्हर. चांगला चेंडू. बॅट्समन कुठे ना कुठे स्ट्रायकिंग एंडला आहेत ओमकार. नॉन स्ट्रायकिंग एंडला संकेत आणि बॉलिंग एंड वरती आहे तो म्हणजे अनिल. 2 चेंडू झालेत. खूप चांगल्या प्रकारचे चेंडू 2 केलेत आतापर्यंत. थर्ड चेंडू. चांगला चेंडू होता. क्या बात है. स्लोअर चेंडूचा वारंवार प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. हो लेग बायच्या स्वरूपात ती धाव मिळाली. तीन चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 2 धावा या काढल्या गेलेल्या आहेत. रबाले ह्या संघाकडनं कोळीवाडा रबाडा पहिली फलंदाजी करताना 3 चेंडूच्या अखेरीस 2 धावा आतापर्यंत काढल्यात. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी अनिल यांच्या मार्फत. चौथा चेंडू प्रगती पथावरती. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. चलून पुढे आला होता बॅट्समन. चलत चलत पुढे आला आणि हा पंच विचार करून निर्णय द्यायचा आहे. पंच आपल्यापर्यंत कळवतायत हा बिगिट आहे, षटकार आहे. 3 चेंडू चांगले टाकल्यानंतर चौथा चेंडूवर मोठा फटका खाल्लाय अनिल याने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. 5वा चेंडू प्रगती पथावरती. 5वा चेंडू चांगला चेंडू केला होता बॅट्समन पासून थोडासा लांब ऑफ साइडला टोलवलाय चेंडू. 1 धावेवरती संतुष्ट. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते 9 या धावसंख्येवरती. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग्स. चांगला चेंडू केला होता. स्लोअर चेंडू. डॉट नाही पंच. तर मी मला मागे लागलाय. डॉट चेंडूनी या ओव्हरची सांगता करतायत कोळीवाडा रबाडा हा संघ. एका ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती. आणि आता आपण ज्या ओव्हरची नेहमी वाट बघत असतो ती चॅलेंजिंग ओव्हर येऊन पोहोचलेली आहे. खूप इम्पॉर्टंट ओव्हर या पूर्ण मॅचची. 16 धावा कंपल्सरी बॅटिंग टीमला काढाव्याच लागतील, नाही तर अन्यथा त्या धावा अर्ध्या होऊन जातील जेवढ्या धावा तुम्ही बॅटिंग करताना काढाल. खूप चांगली ओव्हर ही. ओव्हर बघण्यासाठी खूप प्रेक्षक आपण पाहू शकता की ग्राउंड मध्ये आलेले आहेत. इम्पॉर्टंट ओव्हर टाकण्यासाठी येतोय सिद्धू. चांगला चेंडू टोलवला होता सरळ आपल्या ऑफ साइडला थोडासा खेळवला पण तेवढी पॉवर जनरेट करू शकला नाही. हा थ्रो चुकीचा. थ्रो चुकीचा. 1 धाव एक्स्ट्रा मिळाली. जिकडे 1 धाव मिळणार होती तिकडे 3 धावा मिळाल्या. इट्स अ बिग लॉस फॉर द बॉलिंग टीम. किती झालं
एका चेंडूत 3 धावा आल्यात. आता त्यांना 5 चेंडू मध्ये 13 धावा कराव्या लागतील ही चॅलेंजिंग ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. झाले चला, अंपायर सोबत वाद घालायचा नाही. अंपायरचा डिसिजन लास्ट आहे. महाबे संघ विनंती, अंपायरचा डिसिजन लास्ट आहे. वायफायचं काय झालं? नाही होत. हो. अच्छा. विक्की हे बघा, पंचांचा निर्णय शेवटचा असणार आहे. पंच जोही डिसिजन देतील तो मान्य करावा लागेल. पंच किती धावा आहेत? 3 धावा. क्रीज चेंज झाली होती तर 3 धावा या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत पंचांकडून. एकाच पहिल्या चेंडू 3 धावा आलेल्या आहेत. दुसरा चेंडू चांगला होता. कानाच्या इकडून बॉल गेला. चांगली लेंथ होती. पहिल्या चेंडूवरती 3 धावा खाल्यानंतर दुसरा चेंडू आलाय डॉट. 2 चेंडू झाल्या 3 धावा. तुम्हाला 13 धावा कराव्या लागतील. 4 चेंडूत खूप महत्वपूर्ण आहे. चांगला चेंडू, लेंथ बॉल होता. 1 धाव घेतली. मिड विकेटच्या इकडे 1 धावेने संतुष्ट मानावं लागेल. कोळीवाडा राबाडा या संघाला 1 धावेने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकते आहे. ती म्हणजे 13व्या धावसंख्येवरती. पण मोठे फटके लावावे लागणार आहेत कारण तुम्ही जेवढ्याही धावा करा धावा होतील अर्ध्या. डेड बॉल हे समीकरण आपण आज अख्ख्या दिवसामध्ये, उद्याच्या दिवसामध्ये आपण कंटिन्यू हे पाहतच राहणार आहोत की डेड बॉल भरपूर पडतील. जेवढे वाईड नाही पडणार तेवढे डेड पडणार. चौथा चेंडू प्रगतीपथावरती वाईड. पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवत आहेत. दोन्ही हात समांतर. निर्णय येतोय तो वाईडचा. चौदा धावा. चांगला चेंडू टोलवलाय. 6 धावेसाठी ह्याच प्रकारची फलंदाजी गरजेची आहे. ह्या ओव्हरमध्ये, चॅलेंजिंग ओव्हरमध्ये तुम्हाला 11 धावा करायच्या होत्या. त्यातल्या 6 धावा मायनस. आता 2 चेंडू राहिलेत शेवटचे. त्यात तुम्हाला 5 धावा या कंपल्सरी काढावे लागतील. हा षटकार येणं खूप महत्वाचं होतं कारण समीकरण जे आपण चॅलेंजिंग ओव्हरमध्ये बघतो त्या समीकरणाला मॅच करण्यासाठी
हा षटकार खूप गरजेचा. तरीही 2 बॉलवरती अजूनही 5 धाव्यांची आवश्यकता कंपल्सरी तुम्हाला त्या कराव्याच लागतील, नाहीतर भोगावा लागेल तुम्हाला. हो 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 हो, चांगला चेंडू होता, थोडासा खाली राहिला. बॅटची कडा घेऊन जाते घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धावेवरती. संतुष्ट धाव संख्या थोडीशी पुढे सरकते, ती म्हणजे 21 या धावसंख्येवरती. पण ही मित्रांनो 21 धावसंख्या काही मायने ठेवत नाही, कारण जर 16 रनच्या खाली तुम्ही रन बनवले तर तसेही ते रन मायनस होणारच आहेत. 1 बॉलमध्ये 4 रन धावाची आवश्यकता. बिग हिट, थोडासा वर गेला. नाही नाही नाही, 1 धाव घेतली, एकाच धावेवरती संतुष्ट. ह्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत फक्त आणि फक्त 13 धावा आल्या आहेत. आपण समीकरण मागच्या मॅच मध्ये सुद्धा तेच बघितलं. पहिल्या इनिंग मध्ये फक्त 13 धावा, या इनिंग मध्ये सुद्धा 13 धावा. तर 13 धावेच्या समीकरणाने फक्त 7 धावा ह्या जोडल्या जातील. 6 धावा झाल्या आहेत कमी. मग त्या षटकाराचा एक काही सुद्धा उपयोग झाला नाहीये कोळीवाडा राबाडा या संघाला, कारण त्यात 6 धावा झाल्यात मायनस. तर आता समीकरण जाऊन ठेपलेला आहे 16 या धावसंख्येवरती. बघा किती मोठा डिफरन्स आला. 22 धावा झाल्या होत्या, डायरेक्ट 6 धावा कमी झालेल्या आहेत. बॉलिंगला आलाय 3rd ओव्हरला अनिकेत, विल फेस्ड बाय ओमकार. चांगला टोलवलाय चेंडू मिड ऑनच्या दिशेने. 1 धाव तर सुरक्षितरित्या घेतली आणि एकाच धावेवरती संतुष्ट. 17 धावा, 1 धाव सरकली आहे पुढे. चांगली गोलंदाजी महापे 11 ह्या संघाकडनं. रुद्र 11 महापे. 2nd बॉल टू गो. लांब गेला बॉल पासून, बॉल गेला लांब. येतोय हा डेड डॉट बॉल. Third ball of the over. Third ball. Let's see what the batsman will do. बॅट्समनला कळत नाहीये काय होतंय, कुठला बॉल कुठे जातोय, कुठला बॉल कुठे खेळू. 2 चेंडू सलग डॉट येतोय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय अनिकेत. 4था चेंडू प्रगतीपथावरती. खाली राहिला बॉल, खाली राहिला आणि 22च्या स्वरूपात कदाचित आपण ही धाव बघतोय. एक लेग बाईज. ओके, लेग बाईजच्या स्वरूपाने 1 धाव आली. 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन ठेपतीये, ती म्हणजे 18 या धावसंख्येवरती. एक बॅकफुटला जाताना दिसतोय आपल्याला संघ, कारण 18 धाव आणि 3ऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे हा. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी अंकित. पंच किती धावा? 2 धावा. अजूनही ह्या षटकातला एक लास्ट बॉल बाकी आहे. 20 धावा आतापर्यंत झाल्या. तरी एक आपण बघू शकतो की राबाडा हा संघ बॅकफुटला आहे, कारण 20 धावा ह्या कुठे ना कुठे कमी पडल्यात, कमी पडताना दिसतं आपल्याला. लास्ट बॉल टू गो ऑफ द 3rd ओव्हर. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. चांगला चेंडू होता. कुठे ना कुठे यष्टी रक्षकाची धांदल झाली कुठे ना कुठे आणि त्याने बॉल सोडला. त्या ठिकाणी 1 धाव भेटली. 1 धावेने संतुष्ट म्हणावं लागेल. 21 धाव संख्येवरती जाऊन पोहोचतोय कोळीवाडा राबाडा हा संघ. लास्ट बॉल, लास्ट ओव्हर. 21 कुठे ना कुठे बघावं लागेल आपल्याला की खूप कमी स्कोर झाला. 21 रबर बॉलला आपण पाहू शकतो की खूप मोठे मोठे स्कोर देखील कमी पडतात आणि पाऊस देखील नाहीये, त्यामुळे तुम्ही फटकेबाजी चांगली केली पाहिजे. 4थी ओव्हर ऑन द ट्रॅक. द बॉलर नेम इज चंदन. चंदन टू ओमकार. 1 मिनिट थांबायचं जरा, ट्रक जाऊ द्या ग्राउंड मधून. खूप चांगली स्पर्धा. लेट्स डू द लास्ट ओव्हर.
First ball of the last over. Chandan will bowl to Omkar. व्हेरी गुड बॉल, व्हेरी गुड बॉल. क्या बात आहे. पहिला बॉल येतोय डॉट. आधीच तर रन येत नव्हते, त्यात तुम्ही असे डॉट बॉल काढताय. खूप तुम्हाला महाग पडणार आहे पुढे, कारण 21 धावाचं समीकरण. दुसरा चेंडू घेऊन येतोय चंदन टू ओमकार. वाईड वाईड वाईड. पंच आपल्याला कळवतायत वाईड +1 अशा 2 धावा येत आहेत. कुठे ना कुठे थोडस आपली लाईन आणि लेंथ गमावता येतो चंदन. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी आहे चंदनची. पावसाचं आगमन, खूप चांगली स्पर्धा. या पावसा प्रकारेच खूप चांगले फटके वाजवावे लागतील. ओमकार ह्याला फसतोय, ओमकार फसतोय. पुन्हा जातो बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. कुठे ना कुठे चंदन ही आपल्या टीमला चांगली धावसंख्या मिळवून देतोय. खूप जोरात पाऊस. क्या बात है. असं वातावरण पाहिजे पावसाळीसाठी. थर्ड बॉल ऑफ द ओव्हर. बॉल आहे. व्हॉट अ बॉल. बॉल राहिला थोडा खाली. Last 3 balls to go. Wide. इथे रनआउट करण्याची संधी होती, पण रनआउट सोडला. वाईड तर गेला आणि त्यासोबत 2 धावा सुद्धा आलेल्या आहेत. तर कुठे ना कुठे वाईड तर वाईड, पण धावा येत आहेत. धावा येत आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपात. धावा येत आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपात. त्या थांबवाव्या लागतील महापे ह्या संघाला, कारण आतापर्यंत त्यांनी एक्स्ट्राच्या स्वरूपात बऱ्याचशा धावा दिलेल्या आहेत. त्या कुठे ना कुठेतरी त्यांना थांबवाव्या लागतील. रोहन यांना विनंती आहे, आपण समोरून उठा. चांगला टोलवलाय चेंडू. पंच 6 2 हात वरती करतायत. ओमकार कुठे ना कुठे या चेंडूवरती ज्या प्रकारचं वातावरण दिसतंय पावसाचं, बॉलिंग साठी बेनिफिशियल अकाउंट नसतं. हॅलो, 4 बॉल झालेले आहेत. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. खूप चांगला फटका लगावला होता. एक चेंडू बाकी आहे. आतापर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती 34 या धावसंख्येवरती. एका षटकाराने खूप चांगल्या प्रकारची जीवन मिळवून दिले. लास्ट बॉल चांगला टोलवलाय 6 धाव्यांसाठी. लास्ट बॉल. तुम्हारे शुरुआत से नहीं तुम्हारे अंजाम से जाने जाते हो. आगाज से कोई नहीं अंजाम से जाने जाते हो. पाऊस पडताना रनांचा सुद्धा पाऊस पडलाय. ओमकार ह्याने शेवटच्या षटकात 2 षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केले. संघाला एक चांगली सुरुवात तर नाही, पण एक एंडिंग चांगली दिलेली आहे. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 41. 40 धावा बनवल्या आहेत बॅटिंग टीमने. कोळीवाडा राबाडे यांनी 40 धावा बनवल्या. 41 धावा टू विन. कुठे ना कुठे एक चांगली धावसंख्या मानावी लागेल की तुम्ही डिफेंड करू शकता जर तुमच्याकडे चांगले गोलंदाज असतील तर. मानाची स्पर्धा. या स्पर्धेचे सर्वेसर्वा भावेश दादा पाटील यांच्याकडनं खूप सपोर्ट मिळाला. आपण आपल्या स्क्रीनवरती पाहत असाल. भावेश दादा पाटील. बोल ना. विकीला पाठवू का?
महापे यांना विनंती आहे की आपले बॅट्समन पाठवायचे. फिल्डिंग टीम आलेली आहे. बॅट्समन टीम 2 आपले ओपनर पाठवायचे आहेत. पावसाचा तडाखा जसा लागलाय तसा तडाखा येऊन इकडे मॅच संपवण्याचा प्रयत्न करा. मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, कैलासवासी मदन नाना पाटील स्मृती चषक या ठिकाणी पावसाळी रबर बॉल स्पर्धा ह्या सर्व टुर्नामेंटचे सर्व भावेश मदन दादा पाटील पावसाचा हंगाम आणि पावसाची जशी सुरुवात होते तशी आपल्याला ओढ लागते. ती पावसाळी रबर बॉल क्रिकेटची खूप चांगली स्पर्धा आयोजित केली गेली. मदन नाना स्मृती चषक या प्रकारचं चषक आपण इकडे पाहू शकतो. सेकंड इनिंगला सुरुवात करतोय आपण इकडे. 40 धावा केलेल्या आहेत. कोळीवाडा राबाडा या संघाने 41 धावाचं लक्ष दिलंय. रुद्र महापे 11ला आता बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करून त्या 40 धावा डिफेंड करतायत. कमी धावा आहेत पण डिफेंड होऊ शकतात. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. फर्स्ट बॉल टू गो. कोळीवाडा रबाडा आपला 12th मॅन येत नाहीये इकडे. तुषार इज ऑन द बॉलिंग मार्क. फर्स्ट बॉल डॉट. सेकंड बॉल टू गो. चांगला चेंडू होता फुल टॉस, त्याला दिलाय बाहेर धडकावून. पंच 6 धाव्यांसाठी पंच दाखवतायत आपल्याला इशारा. क्या बात है. व्हॉट बॅटिंग, व्हॉट स्ट्रोक. पहिला चेंडू आला होता डॉट पण त्या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती प्रहार लगावला. थर्ड बॉल ऑन टू गो. सेन्सेबल क्रिकेट, सेन्सेबल क्रिकेट. पहिला डॉट, दुसऱ्यावरती 6, तिसऱ्या चेंडूवरती काही रिस्क घेतली नाही, डॉट काढलाय. 3 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 गडी बिनबाद. चांगला चेंडू होता. हा कोणता शॉट आहे. थोडाही जोर लावला नाही, फक्त टायमिंग वरती लक्ष दिला. बॉलच्या पेसचा यूज केला 6 धाव्यांसाठी. बिग हिट मारला या ठिकाणी. रोहित शर्मा आपण ओळखत असाल त्याच प्रकारची बॅटिंग करतोय रोहित. जेवढा इझिली आपला रोहित शर्मा षटकार मारतो तेवढाच इझी पाहू शकतो आपण हा रोहित देखील षटकार मारतो. 2 षटकार मारलेत, 12 रन झालेत. पंच आपला निर्णय कळवतायत. लेग स्टंपच्या बाहेर बॉल जातोय. एक वाईडच्या स्वरूपाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 13. या धावसंख्येवरती 4 चेंडूमध्ये 13 धावा झाल्या आहेत. खूप चांगला चेंडू. 1 डॉट 1 6, 1 डॉट 1 6 असं समीकरण कदाचित मैदानात चालू असावं. पहिला आला डॉट, दुसरा आला 6, तिसरा परत डॉट, चौथा परत 6 आणि आता 5वा परत डॉट. काय हा तिसरा षटकार येईल रोहितच्या बॅटीतून. लेट्स सी. वर केला होता बॉल, बॅट्समनच्या डोक्यावरती आला आणि 1 धावेसाठी त्याला टोलावून दिले. तर पहिली ओव्हर संपते तुषारची. पहिल्या ओव्हरमध्ये तुषारने खर्च केल्या 14 धावा. 14 धावा खूप चांगल्या प्रकारची सुरुवात महापे या संघाकडून केली गेलेली आहे. जर कोळीवाडा रबाडा या संघाला जिंकायचं असेल तर बॉलिंग मध्ये कुठे ना कुठे आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि पुन्हा एकदा चॅलेंज ओव्हरला सुरुवात. पहिला आलाय बॉल डॉट. क्या बात आहे. चांगली बॉलिंग. खूप क्रुशियल ओव्हर दोन्ही टीमसाठी, बॅटिंग आणि बॉलिंग साठी. पहिला बॉल डॉट. लेट्स सी दुसरा बॉल. चांगला टोलवलाय बॉल. उभा झालाय, बॉलर जातोय खाली पण 1 धावेने संतुष्ट बॉलर पोहोचू शकला नाहीये.
खूप चांगली गोलंदाजी. पहिला बॉल डॉट आला होता, दुसऱ्या बॉलवरती एक चान्स होता, हाफ चान्स बोलू शकतो आपण, कारण फिल्डर्स कोणीही जवळ नव्हता आणि हा 30 यार्डच्या आतमध्येच कदाचित बॉल पडलेला असावा. तर 2 चेंडूत एकच धाव आलेली आहे. महापे संघ तुम्हाला अजूनही 4 चेंडूत 15 धाव्यांची आवश्यकता आहे जर तुम्हाला त्या चॅलेंज ओव्हरचा लाभ घेण्याचाही. बॉल झाली परत उभी, बॉलर आलाय खाली आणि हा विकेट. ज्या प्रकारे रोहित खेळी करत होता, वाटलं होतं की चॅलेंज ओव्हरला कुठे ना कुठे मोठ्या प्रकारची खेळी आपल्याला पाहायला मिळेल, पण बॅड लक रोहित आणि व्हेरी गुड बॉलिंग ओमकार. आणि लक्ष असू द्या, हाच तो ओमकार आहे ज्याने शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्या टीमला एक डिफेंडिंग टोटल पर्यंत नेलं होतं 2 षटकार मारून, आणि तोच ओमकार घेतोय विकेट. खूप क्रुशियल ओव्हर. आतापर्यंत फक्त एकच धाव आली आहे 4 चेंडूच्या. नवीन बॅट्समन येतोय अनिकेत. 3 चेंडूच्या अखेरीस आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केली आहे ओमकारने. व्हॉट अ बॉलिंग. 3 चेंडूत जर लाभ घ्यायचा असेल चॅलेंजिंग ओव्हरचा 15 धावा कराव्या लागतील. 4th बॉल ऑन दी मार्क. सिंगल ना 22च्या स्वरूपात एक सिंगल येते. आता समीकरण तुम्हाला कळलं असेल की 2 चेंडूत 14 धावा हे कधी थोडस अवघड वाटतंय. क्या बात आहे. व्हॉट अ बॉलिंग ओमकार. ज्या प्रकारची बॉलिंग चॅलेंज ओव्हर मध्ये करण्यात प्रयत्न केला होता तशीच प्रकारची आतापर्यंतची बेस्ट बॉलिंग. 5 चेंडूत फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. चांगला चेंडू लेग स्टंपला मारलाय, 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की नाही बघूया. एकाच धावेवर संतुष्ट राहावं लागेल. क्या बात आहे. ह्या ओव्हर मध्ये आलेले आहेत फक्त 3 धावा आलेल्या आहेत त्या ओव्हरला. व्हॉट अ बॉलिंग ओमकार. व्हेरी गुड बॅटिंग, व्हेरी गुड बॉलिंग. 2 धावा भेटतील बॅटिंग टीमला. 3 धावा. महापे संघाला एवढं काही नुकसान झालं नाहीये, कारण त्यांनी 2 ओव्हर मध्ये 3 धावा घेतल्या होत्या आणि त्यातल्या त्यात फक्त एकच धाव त्यांची मायनस झाली आहे. पण लक्षात ठेवा, ही एक धाव पुढे जाऊन तुम्हाला खूप महाग पडणार आहे. स्कोअर 2 ओव्हरच्या अखेरीस 16 धावा, 1 गडी बाद झाला आहे. चला स्पीडअप करायचंय. टीम मीटिंग जरा कमी करा. आपल्याला उर्वरित अजूनही सामने खेळवायचे आहेत. पावसाचा तडाखा असाच लागून आहे. मदन नाना प्रतिष्ठान हा एक संघ आपण ह्याच्या पूर्वीच्या मॅच मध्ये पाहिला होता की हा संघ जिंकला होता. आता पाहावं लागेल महापे की रबाडा ह्या 2 संघांमध्ये कोणता संघ येतोय. तर लक्ष ठेवा, आता जोही संघ जिंकेल ह्याच्या पुढची मॅच ही 3 ओव्हरची होणार आहे. जिंकल्या यांची मॅच ही 3 ओव्हरची होईल. 3रा ओव्हर ऑन द मार्क. बॉलर नेम इज, बॉलरचं नाव भूषण. बघूया कसा भूषण करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. चांगला चेंडू टाकला होता. लेग बाईस पर्यंत कळवतायत एकच धाव. जेव्हा पहिली इनिंग संपली तेव्हा सर्वांना वाटलं होतं की कुठे ना कुठे महापे हा संघ थोडासा एक फ्रंट फुटवर आहे. पण ज्या प्रकारची आपण गोलंदाजी बघतोय कोळीवाडा राबाडा या संघाकडून टॉप क्लास बॉलिंग परफॉर्मन्स. पहिला चेंडू ही त्याच प्रकारे टाकला होता, दुसरा चेंडू ही
त्याच प्रकारे पहिला चेंडू लागला होता पायाला, पण कुठे ना कुठे डोक्याचं जरा वापर करताना दिसतोय बॅट्समन. वाईड चाललाय, एक धाव एक्स्ट्रा मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18 या धावसंख्येवरती. सेकंड बॉल चांगला टाकला होता, येतोय डॉट बॉल. दहा बॉल 23. खूप अवघड समीकरण वाटतं या ठिकाणी, पण मागच्याच मॅच मध्ये आपण पाहिलं मदन नाना प्रतिष्ठान ह्या टीमने सुद्धा त्यांना सुद्धा हेच समीकरण होतं आणि त्यांनी हे समीकरण पूर्ण केलं होतं. वाईड एक धावेनी पुन्हा एकदा संघाची धाव संख्या वाढते. पंच अजय पवार पहिल्या मॅच मध्ये अनुपस्थित होते, पण ह्या मॅच मध्ये काय पंच करतायत. वा, एवढा पाऊस सुरू आहे, पंचांना एक्स्ट्रा दाद देण्यात येईल आता मॅच संपल्यावरती. बघूया आपण पुढे. व्हॉट अ बॅटिंग, कदाचित हा घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग बाय भूषण. भूषण लागण्यासारखी कामगिरी करतोय. कुठेतरी असं वाटायला लागले की कोळीवाडा राबाडा हा संघ 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. समीकरण स्पष्ट होत आहे. 9 चेंडूत 21 धावा. 21 धावा, 9 चेंडू. बॉल जाते वरती. एका घोषांकित क्षेत्रामध्ये एका धावेने संतुष्ट. एका धावेने काही होणार नाहीये. मोठे फटके खेळावेच लागतील, कारण तुम्हाला 8 बॉल 20 खूप मोठं समीकरण आहे. तुम्हाला 2 तरी मोठे फटके खेळावेच लागतील, अन्यथा तुम्ही पुढे जाऊ शकणार नाहीये. सध्या तरी कोळीवाडा राबाडा ह्या संघाचा चान्सेस जास्त वाटतोय पुढच्या फेरीत जाण्याचा. लेट्स सी हाऊ द बॉल विल बोल. 4th बॉल ऑन द ट्रॅक. ये रे पावसा, तुला देतो पैसा. बॉल गेलाय ढगांच्या वरती, गेलाय तो षटकार. षटकार. पंच आपले दोन्ही हात वर करतायत, कळवतायत निर्णय. तो येतोय षटकार. खूप इम्पॉर्टंट होता 6. चौदा 7 चेंडू तर 14 धावांचं समीकरण. एका षटकाराने बघा किती काही बदललंय. मागच्या मॅचची आपल्याला आठवण करून देत आहेत. 7 चेंडू तिकडेही 14, 7 चेंडू इकडेही 14. चांगला टोलवलाय. षटकार जातोय. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी. अनिकेत यांच्या मार्फत 2 षटकाराने मॅचचं पूर्ण सूत्र बदललंय. आता 6 चेंडूत 8 धाव्यांची गरज. विसरून जा चॅलेंजिंग ओव्हर. विसरून जा पहिली ओव्हर, विसरून जा दुसरी ओव्हर जी चांगली पडली होती. पण आता कुठे ना कुठे तिसरी ओव्हर तुम्ही महाग देताय आणि फक्त 8 धाव्यांची गरज. 6 चेंडूत 6 चेंडू 8 धावा. 8 धावा 6 चेंडू. 6 बॉल्स टू गो. 8 धाव्यांची गरज. 8 रन चाहिए 6 बॉल पे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. शेवटचं ओव्हर टाकण्यासाठी येतोय गोलंदाज संकेत. बॉल पुरवायचा आहे. 1 मागितला, 2 बॉल दिले, 3 बॉल दिले. चला स्पीडअप करायचंय. पंच आकाश बनसोडे, अजय
एवढ्या पावसात सुद्धा पंच खूप आपली चांगली कामगिरी पार पाडतायत. खूप खूप धन्यवाद त्यांचा. पण पंच सध्या आपण स्पीड अप घ्यायचं आहे. उर्वरित सामने देखील आपल्याला खेळवायचे आहेत. लास्ट ओव्हर. चांगला टोलवला. जास्त रनांची देखील आवश्यकता नाहीये. लेग साइडला टोलवला. पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवत आहेत. 1 धाव. आता समीकरण आहे 5 चेंडूत 7 धाव. 7 धावा बनवायच्या आहेत. ज्या प्रकारे मदन नाना प्रतिष्ठान ह्या संघाने देखील 6 धावा मारून आपला विजय सुनिश्चित केलं होतं, तशीच संधी आहे कोळीवाडा रबाडा. बॉल पुरवायचे आहेत. आज बॉलला कमी पडू नका. जेवढे बॉल जातील पुरवत जा. भावेश दादा पाटील दोस्तीतल्या दुनियेतील एक असं नाव की दुसरा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण काही नाही. एक धावेने संघ पुढे चाललाय. 6 धाव्यांची गरज आहे आता 4 चेंडूत. एक फक्त मोठा फटका पाहिजे. एक जर मोठा फटका लागतोय तर आपण 2 किंवा 3 चेंडू आधीच आपण मॅच फिनिश कराल आणि लगेच टॉस साठी इकडे यायचंय. जोही संघ जिंकेल त्यांनी. 3rd बॉल ऑफ दी ओव्हर. थोडासा फक्त टच केला होता. चेंडू मागे खेळला गेला होता. 1 धावेने संतुष्ट. आता समीकरण आहे 3 चेंडू 5 धावा. कुठलीही जोखीम घेताना बॅट्समन इकडे दिसत नाहीये. सिंगलने चालू आहे. एक चेंडू जर पट्ट्यात भेटला तर तो एक चेंडू नक्कीच बाहेर टाकला जाईल बाउंड्री लाईनच्या. 4th बॉल ऑफ दी ओव्हर. पुन्हा एकदा तसाच एकदा प्रयत्न. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. पंच संकेत खूप क्रुशियल मोमेंटला इकडे डॉट बॉल टाकतोय. 2 चेंडू. समीकरण आहे 5 धावा. एक मोठा स्ट्रोक आता कंपल्सरी लगावावाच लागेल. येतोय बिग हिट. संघाला विजय ठेवून देतोय तो म्हणजे अनिकेत, ज्याने 2 षटकार लावून आपले महाबे संघ पटकन आपण टॉसला यायचं लगेचच. मी विनंती करतो मयूर दादा यांच्या हस्ते टॉस होत आहे. मदन नाना प्रतिष्ठान